हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। तर आज इथं आता मी तुम्हाला हिरव्या मिरचीचा जो ठेचा आहे तर तो 1 ते 2 महिने एवढा वेळ टिकेल एवढाची कसा बनवायचा आणि त्याची पद्धत मी सांगते। तर ही एकदम जुनी गावची पद्धत आहे, माझी आजी वगैरे अशीच बनवायची। तर इथे सगळ्यात पहिला मी मिरच्या निवडून घेते। एक जर मोठी मिरची असेल तर त्याचे 2-3 असे तुकडे करून घेते आणि त्याच्या मागचे जे देठ आहेत ते काढून टाकते। आणि इथं मी थोडेसे जास्त मिरच्या म्हणजे 1 किलो प्रमाणात होत्या, त्यामुळे काही ह्याच्यातल्या एकदम चांगल्या मिरच्या असतील तर त्या मी थोड्याशा बाजूला निवडून ठेवत होते। त्यामुळे इथं दोन वेगवेगळे असे पार्ट केले होते, एका साईडला चांगल्या अशा मिरच्या आणि एक साईडला अशा मोडून ठेवल्या होत्या सगळ्या। तर हे निवडायला मला बराचसाच वेळ गेला खरं तर। याला मला ह्याचं लोणचं बनवायचं होतं, कारण ह्या पोपटी कलरच्या ज्या मिरच्या आहेत तर ह्या कमी तिखट असतात, लोणचं पण छान होतं याचं, ठेचा वगैरे पण खूप छान होतो जर तुम्हाला खाईसाठी जास्त बनवायचं असेल तर। आणि भरपूर दिवस टिकतो पण आरामशीर। जरी विदाऊट फ्रीज म्हटलं बाहेर ठेवायची तर तरीही 1 महिना तर आरामशीर राहू शकते हा मिरचीचा ठेचा। तरी मिरच्या थोड्याशा काही या लांब होते, एकदम खूप मोठे होते, त्यामुळे मला वाटतं ते आणताना मार्केटमध्ये ते थोड्याशा अशा पिचकल्या होत्या मधून, त्यामुळे खूप जराने निवडावे लागल्या जास्त मला। खराब भाग असेल तर तो टाकून द्यावा लागला, त्यामुळे स्वच्छ आधी निवडून घेतल्या पूर्ण मिरच्या ह्या। आणि त्यानंतर इथं या चपात्यामध्ये मी पराठे केले होते आज खायला, तर त्याच तव्यामध्ये आता हे मिरच्या भाजणार आहे। तर सगळ्यात मिरच्यांना आधी मी धुवून घेतल्या नव्हत्या आणि मला असं वाटलं होतं की मी धुवून ठेवलं, त्यामुळे माझं कन्फ्युजन झालं होतं। मग नंतर मी धुतलं, त्यामुळे आता ह्याच्यातलं पाणी काढणं खूप गरजेचं होतं, म्हणून आधी थोड्याशा मिरच्या अशाच थोड्याशा भाजून घेतल्या। त्याच्यातलं पाणी थोडंसं कमी झाल्यानंतर मग ह्याच्यात तेल सोडून घेतलं मी। तर तेल जास्त पण सोडायचं नाही, तेल थोडंसं फक्त भाजण्यापुरत्याच अशा घ्यायच्या। आणि प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते ठेच्याची, पण हा ठेचा आहे तर तो खूप लॉंग टिकू शकतो त्यामुळे ह्याच्यात जे आहे तर मी शेंगदाण्याच कूट किंवा शेंगदाणे बिलकुल वापरलेले नाही। तर शेंगदाणे जर वापरले ना तर जास्त दिवस टिकत नाही आपला ठेचा जो आहे तो, त्यामुळे मी अशा पद्धतीनेच नेहमी बनवते आणि खूप छान ठेचा लागतो। तर आता इथं मिरच्या आधी 2 पार्टमध्ये भाजून घेते, कारण 2 वेळ 1 किलोचं प्रमाण आहे, त्यामुळं जर अर्धा किलो किंवा पाव किलो असतील तर त्याच्या हिशोबानुसार असं भाजून काही जास्त वेळ लागत नाही मग त्याला। आता हे जास्त मिरची आहेत त्यामुळे थोडासा जास्त वेळ लागला मला। तर आता मिरचीच्या ठेच्यामध्ये सगळ्यात जास्त काय घालायचं असेल तर लसूण जेवढा घालेल आपण तर तेवढा त्याची टेस्ट छान येते आणि तेवढा जास्त दिवस तो ठेचा राहतो। तर इथं मी कोथिंबीर घेतली आणि जिरं आणि मीठ घेतलं आहे। तर हे प्रमाणानुसार घ्यायचं, जिरं अंदाजे मूठभर घेतलं आहे, जेवढं आपल्या मिरच्या आहेत त्याच्या अंदाजेनुसार घ्यायचं। तर आता ह्याच्यातलं सगळं मी निम्म करून आधी वाटण करून घेणार आहे, कारण ह्या मिरच्या जास्त आहेत त्यामुळं। आणि मिठाचं प्रमाण तर चवीनुसार थोडंसं ठेवायचं आणि मीठ थोडंसं जास्तच टाकायचं नेहमीपेक्षा।
आणि लसूण जो आहे तर तुम्ही अर्धा वाटी घेतला होता 1 किलो मिरच्यांसाठी. थोड्याशा आता कमी झाल्या, त्यामुळं अर्धा किलो ते पाऊण किलो असतील मिरच्या ह्या. आणि ह्याच्यात लसूण अर्धी वाटी, जिरे अर्ध्याची अर्धी वाटी, म्हणजे जेवढा लसूण आहे त्याच्या अर्धी वाटी जिरे. नंतर मीठ 2 ते 3 स्पून घेतलं, टेबलस्पून. आणि कोथिंबीर जी आहे तर ते आपल्या आवडीनुसार, जास्त पण नाही, पण एक अर्धी वाटी तरी व्यवस्थित अशी पूर्ण दाबून जेवढी बसेल एवढी अशा कोथिंबीर टाकली ह्याच्यात प्रमाण पूर्ण. तर आता छान वाटून घेतलं आहे. तर आपल्या आवडीनुसार थोडंसं मोठं छोटं असं आपण करू शकतो. काहीजण एकदम बारीक म्हणजे वाटतात हे. आणि तुम्ही जर वरवंट्यावर किंवा असं पाट्यावर वगैरे बनवलं तर अजूनच टेस्ट लागतो हा ठेचा. पण आता वेळेनुसार हे सगळे मिक्सरमध्येच आपण वाटतो. तर आता ठेचा तयार आहे आणि आता ठेवून देते ठेचा. आणि त्यानंतर मग माझी बाकीची पण कामं आवरायची तयारी होती. आणि आज जरा सकाळपासून धावपळीतच होते मी, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नाही बनवला आहे. तर नंतर सांगेनच मी पुढं काय म्हणजे कशासाठी धावपळ चालली ती. तर केक बनवला होता व्हॅलेंटाईन डेसाठी आणि त्याची क्रीम जी आहे तर ती थोडी उरली. तर त्या क्रीमचं काय बनवायचं आहे तर आता ही मी रेसिपी ऑनलाईन बघितली होती ही आईस्क्रीमची, तर तीच तुमच्यासोबत शेअर करते आणि माझा रिव्ह्यू पण तुम्हाला नक्की शेअर करेन. तर आता याच्यामध्ये अर्धा पेला मी दूध घेतलं, त्याच्यामध्ये 2 ते 2.5 स्पून कस्टर्ड पावडर मिक्स केले. आणि ऑलरेडी इकडे मी दूध गरम करत ठेवलं होतं. एक 5-10 मिनटं झाले दूध गरम होते. दूध थोडंसं आटवून घेतलं तरीही चालेल आणि असं नॉर्मल दुधामध्ये जरी ही कस्टर्ड पावडर मिक्स केली तरीही चालेल. तर आईस्क्रीम आपल्या केकच्या क्रीममध्ये ऑलरेडी साखर असते, म्हणजे गोडच असते, त्यामुळे जास्त नाही टाकली मी. 1-1.5 स्पून इथं टाकली साखर. आणि हे पूर्ण आता आटवू दिले. एक 10 मिनटं व्यवस्थित ढवळत राहायचं याला. तर जेवढी थिकनेस म्हणजे अशी जरासं घट्ट यायला लागलं की मग बंद करायचे आपल्याला हे सगळं, म्हणजे गॅस बंद करायचे आणि मग आटवायचं पण बंद करायचं आहे. तर जास्त वेळ नव्हता आज, मला थोडीशी गडबड होती, त्यामुळे इथं मी फास्ट गॅसवरती थोडंसं पटपट थोडंसं आटवून घेतलं आणि एक 10-15 मिनटांनी गॅस बंद करून दिला. त्या 10-15 मिनटात छान थिकनेस आली होती, कारण कस्टर्ड पावडर मिक्स केली होती व्यवस्थित त्यामुळं. आणि आता 10-15 मिनटांनी मी गॅस बंद केला आणि एका बाऊलमध्ये काढून घेतले आणि आता ते फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून दिलं. त्यानंतर इथं लगेच अर्ध्या ते 1 तासाने मी दुसरा म्हणजे आईस्क्रीम बनवायला लगेच स्टार्ट केलं, कारण मला तर जास्त वेळ नव्हता थांबायला. सेट झालं नव्हतं पूर्ण आईस्क्रीम, तर थोडंसं पातळच होतं ते. आपण जे मगाशी कस्टर्ड पावडरचं जे मिल्क बनवलं होतं ते, आणि जी राहिलेली क्रीम होती तर ती इथे आम्ही पातेल्यामध्ये घातली. आणि आता दोन्ही मिक्सर, त्या व्हिडिओ थोडासा पूर्ण नीट शूट नाही झाला, एक साईडला दिसतं ते. हे सगळं मी आता बीटरनी ग्राइंड करून घेतलं. तर व्यवस्थित ते ग्राइंड झालं आणि मिक्स झालं छान. मग आईस्क्रीमचाच डबा होता हा फॅमिली पॅकचा, तर त्याच्यामध्ये ठेवला आणि भरपूर सारा आईस्क्रीम झालं आहे. फक्त आता त्याची टेस्ट कशी लागते बघू, नंतर शेअर करते मी तुमच्यासोबत. तर अचानक आमचं आज ठरलं होतं मुंबईला जायला, तर त्यामुळं सकाळपासून तीच तयारी होती. असं काही ठरलं नव्हतं, म्हणजे जायचं नव्हतं असं फिक्स काही नव्हतं. यांचं काम होतं एक, ते जाणार होते, त्यामुळं मग लगेच अचानक आम्ही शनिवारी इकडं आता आलो आहे, मुंबईला चाललो आहे. तर इथं टनेल 2-3 लागतात घाटामधून जाताना, तर माहीतच असेल सगळ्यांना. तर इथला व्ह्यू खूप सुंदर होता, पण लाईट्स एवढ्या होत्या ना की व्हिडिओ बनवायला गेला की पूर्ण अशा त्या लाईट चमकत होत्या, त्यामुळे जास्त व्हिडिओ बनवता नाही आला. पण खूप साऱ्या सुंदर सुंदर अशा बिल्डिंग वगैरे दिसत होत्या जाताना. प्रत्येक जी ब्रिज जे आहे तर ब्रिजचे शेप्स वगैरे असे खूप वेगवेगळे होते, सुंदर वाटत होतं सगळं बघताना. तर मला जेवढं म्हणजे जमलं आहे तेवढं मी थोडा इथे व्हिडिओ बनवला आहे.
त्यानंतर आम्ही रात्री 9:30 पावणे 10पर्यंत पोहोचलो मुंबईला. तर आम्हाला निघतानाच थोडं पुण्यामध्येच नवले ब्रिजजवळच जास्त ट्रॅफिक लागली होती, त्यामुळे थोडंसं उशीर लागला. तर दीदीने गेल्यानंतर जेवण बनवलंच होतं. मग जेवण केलं आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते.